चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठवड्याला विविध प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींची परेड घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत शनिवारी विनयभंग, लैंगिक अत्याचार, पॉक्सो आणि बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या तब्बल 120 जणांना पोलीस मुख्यालयातील ड्रिल शोडमध्ये पाचारण करण्यात आलं। मागील 5 वर्षात ज्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत अशा आरोपींची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व आरोपींची पडताळणी व झाडझडती घेतली। तसंच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला। अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे यांनी आरोपींना संबोधित करताना पुन्हा अशा स्वरूपाचा गुन्हा केल्यास कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही, थेट कारागृहाची हवा खावी लागेल असं कडक शब्दात बजावलं। कायद्याचं पालन करून समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं। पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक दबाव निर्माण होण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला आरोपींची परेड घेत आहोत। यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होते, त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आपण जनावरांची तस्करी करणाऱ्या आरोपींची परेड घेतली होती आणि आज ज्या आरोपीवरती पॉक्सो आणि बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, मागील 5 वर्षातील असे गुन्हे दाखल असणारे जे आरोपी आहेत यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। सध्या जवळपास 120 आरोपी समोर आहेत। यांना एकतर अगोदर वॉर्निंग दिलेली आहे, काही आरोपीवरती 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपींना आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा यांच्यावरती आपण सध्या घेत आहोत आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन दरम्यान यांनी जर नवीन गुन्हा केला तर एकतर त्यांना त्यांचा बॉन्ड कॅन्सल केला जातो किंवा मग यांना मध्यवर्ती कारागृहामध्ये पाठवलं जातं। यामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हे प्रिव्हेंट करण्यासाठी नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे।